नमस्कार. DNA मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. द हिंदू आणि लोकसत्ता मधल्या इम्पॉर्टंट न्यूज आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. 21 आणि 22 तारखेच्या म्हणजे कालच्या आणि आजच्या दोन्ही न्यूजपेपर मधल्या इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात अगोदर GS पेपर 1 जिओग्राफी हिस्ट्रीशी संबंधित आलेली न्यूज आहे. ठीक आहे, इथं हिस्ट्री पाहिजे, ते चुकून जिओग्राफी तसंच राहिलेलं आहे. हिस्ट्रीशी संबंधित आलेली एक इम्पॉर्टंट न्यूज आपल्याला डिस्कस करायची आहे. का तो मुद्दा चर्चेत आहे? कारण 19 जुलै हा जो दिवस होता, ठीक आहे, 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. 19 जुलै 1827 या दिवशी मंगल पांडे यांचा जन्म झालेला होता. मग आपल्यासाठी स्टॅटिक पार्टमध्ये हिस्ट्रीमध्ये कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे, तर मंगल पांडे यांनी 1857च्या उठावामध्ये जी भूमिका बजावलेली होती तो पार्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की इनफिल्ड रायफल तिथं एक नवीन इंट्रोड्यूस करण्यात आलेली होती, ज्याच्या काडतुसाला घेऊन इश्यू झालेला होता, समस्या निर्माण झालेली होती की त्याचं काडतुसाचं जे कव्हर आहे ते एक्झॅक्टली ज्यापासून बनलेलं होतं त्याला घेऊन आक्षेप घेतलेला होता बऱ्याच सैनिकांनी. मग मंगल पांडेंनी त्यांच्या इन्फंट्रीमध्ये त्यांची जी 34वी बंगाल नेटिव्ह इन्फंट्री होते त्याच्यामध्ये बंड पुकारलेलं होतं आणि त्यांनी त्यांचे सिनियर त्यांच्या वरिष्ठांचा गोळी घालून त्यांनी हत्या देखील करण्यात आली होती आणि त्याच कारणास्तव त्यांना 8 एप्रिल 1857ला फाशी देखील देण्यात आली होती. मग या 1857च्या उठावाशी संबंधित असलेल्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 1857चा उठाव एक्झॅक्टली कसा झालेला होता, तर त्याला घेऊन प्रश्न आपल्याला विचारला जातो की लोकेशन्स एक्झॅक्टली काय होते, कोणत्या ठिकाणी बंड झालेला होता भारतामध्ये, त्याचं नेतृत्व कुणी केलेलं होतं, त्या ठिकाणचं बंड कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दडपून टाकलेलं होतं आणि त्यातल्या त्यात मग एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विधान जर केलेलं असेल तर त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो. जसा 2024चा राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सर ह्यू रोज यांनी जे विधान केलं होतं झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल, तर त्याला घेऊन प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, सोबतच मग कानपूर या ठिकाणचं नेतृत्व कुणी केलं होतं हा पण प्रश्न विचारला होता. इथं बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झाले होते तात्या टोपे की नानासाहेब यांच्यामध्ये. ठीक आहे, तर त्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्यासाठी 1857च्या उठावाला घेऊन. मग हिस्ट्रीशी संबंधित ही एक पहिली इम्पॉर्टंट न्यूज आपल्यासाठी. त्याच्यानंतर जिओग्राफीशी संबंधित गोदावरी नदी सध्या चर्चेत आहे. का चर्चेत आहे, तर आंध्र तेलंगणा या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी नदीवरती जे काही प्रोजेक्ट सुरू आहेत, जे काही प्रकल्प सुरू आहेत, त्याच्यामुळं बऱ्याच तिथल्या लोकांचं स्थलांतरण करावं लागते, डिस्प्लेसमेंट ज्याला म्हटलं जातं ते करावं लागत आहे. ठीक आहे, तर त्यामुळं गोदावरी नदी चर्चेत आहे. तर मग जिओग्राफीमध्ये आपल्यासाठी तो इम्पॉर्टंट मुद्दा आहे. या गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. ही भारतातली दुसरी सगळ्यात लांब नदी आहे गंगा नदीनंतर आणि जो द्वीपकल्पीय भाग आहे भारताचा, पेनिन्सुलर इंडिया म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्यातली सगळ्यात मोठी नदी प्रणाली आहे. ठीक आहे, या फॅक्ट्स लक्षात ठेवा. मग महाराष्ट्रामध्ये नाशिक जवळ जे त्र्यंबकेश्वर ठिकाण आहे तिथं तिचा उगम आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये ती पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये ती मिळते. मग कोणकोणत्या राज्यांमधून ती वाहते ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. सोबतच कोणकोणती महत्वाची शहरं या नदीच्या किनारी वसलेली आहेत ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. या नदीचं खोरं जर बघितलं तर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा या भागांमध्ये पसरलेलं आहे. ठीक आहे, या नदीचं खोरं त्याचा उल्लेख इथं केलेला आहे. ठीक आहे, उत्तरेला सातमाळा टेकडा आहेत, अजिंठा पर्वतरांग आहे, महादेव टेकड्या आहेत. दक्षिण आणि पूर्वेला जर बघितलं तर पूर्व घाट आहे आणि पश्चिमेला इकडं पश्चिम घाट असलेला आपल्याला बघायला मिळतो. या नदीच्या पूर्ण सगळ्या बाजूची जिओग्राफी ही इथे याच्यामध्ये नमूद केली आहे. मग याच्या प्रमुख उपनद्या त्या पण आपल्याला माहित असणं गरजेचं. इथे इमेजमध्ये पण दाखवलेल्या आहेत. पूर्णा नदी आहे, ठीक आहे, दुधना नदी आहे, त्याच्यानंतर इंद्रावती, प्राणहिता. इंद्रावतीला घेऊन युपीएससीने मागे प्रश्न विचारला होता. इंद्रावती खालील दिलेल्या उपनद्यांपैकी कोणत्या या गोदावरीच्या उपनद्या नाहीत असा प्रश्न विचारला होता. ठीक आहे, इंद्रावती बऱ्याच लोकांना माहित नव्हती तर ती देखील आहे. सबरी आहे, वैनगंगा आहे, वर्धा, पैनगंगा. डाव्या बाजूने कोणत्या येऊन मिळतात, उजव्या बाजूने कोणत्या येऊन मिळतात त्या पण महत्वाच्या आहेत. प्रवरा आहे, मांजरा आहे, मनेर आहे. त्या सगळ्या नद्या इथे देखील दाखवलेल्या आहेत आणि महत्वाची शहरं देखील दाखवलेली आहेत जी या गंगा नदीच्या किनारी वसलेली आहेत. ठीक आहे, सांस्कृतिक महत्व पण त्याचा आपल्याला माहिती आहे. कुंभमेळा तो एक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि प्रमुख प्रकल्प नमूद केलेले आहेत. त्याच्यामध्ये मग पोलावरम सध्या खूप जास्त चर्चेत आहे. कालेश्वरम एक लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट, तो खूप मोठा प्रोजेक्ट आहे भारतातला, ती एक महत्वाची गोष्ट आहे. श्रीराम सागर आणि सदरमत्त अनिकट आणि इंचंपल्ली यासारखे प्रोजेक्ट या गोदावरी नदीवरती असलेले आपल्याला बघायला मिळतात. मग याच सगळ्या प्रोजेक्ट्समुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना स्थलांतरण करावं लागत आहे, डिस्प्लेसमेंट त्यांचं होत आहे. तर ती एक महत्वाची गोष्ट
याच्याशी संबंधित असलेली न्यूजमध्ये आहे. त्यामुळे मग गोदावरीचं लगेच बॅक टू बेसिक ती गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर भारत सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ऑफशोर एरियाज अणुखनिजे विकास आणि नियम कायदा जो आहे 2002चा, त्याच्या अंतर्गत काही नवीन नियम अधिसूचित केलेले आहेत 2025चे, की हे ऑफशोर एरियाज ॲटॉमिक डिपॉझिट्स जे आहेत, ॲटॉमिक मिनरल्स जे आहेत, त्याचे ऑपरेटिंग राईट रूल्स ते नोटिफाय केलेले आहेत. त्यामुळे मग तो सध्या मुद्दा चर्चेत आहे. मग याच्याशी संबंधित असलेला आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे, तर युरेनियम डिपॉझिट्स एक्झॅक्टली भारतामध्ये कोणकोणत्या लोकेशनला आहेत. जिओग्राफीमध्ये रिसोर्सेस मिनरल्सचा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे मग ही इमेज इथं टाकलेली आहे, हा मॅप इथं टाकलेला आहे. मग राजस्थानमध्ये नॉर्थ दिल्ली फोल्ड बेल्ट जो आहे तिथे युरेनियमचे काही डिपॉझिट सापडतात. मेघालयामध्ये महादेक बेसिनमध्ये सापडतात. झारखंडमध्ये सिंगभूम झोन आहे तिथं. कर्नाटकामध्ये भीमा नदीच्या बेसिनमध्ये. तेलंगामध्ये नॉर्थ कडापा बेसिन आहे तिथं. आणि आंध्र प्रदेशमध्ये साऊथ कडापा बेसिन आहे. या सगळ्या लोकेशन्सला युरेनियमचे डिपॉझिट्स भारतामध्ये सापडतात. ज्यावेळी कधी असे रूल्स एखाद्या मिनरल्सला घेऊन नोटिफाय केले जात असतील तर त्याच्याशी संबंधित ते नियम नाही विचारणार आपल्याला. मग ते ज्याच्याशी संबंधित आहेत, मग युरेनियम, थोरियम यासारखे डिपॉझिट्स कुठं आहेत, त्याचे साठे कुठं आढळतात, तिथं आपल्याला घेऊन प्रश्न विचारतात. ठीक आहे. मग बाकी पण इथं बेसिक डिटेल्स आणखी टाकलेले आहेत. PDF टेलिग्राम चॅनेलला शेअर होते. DNA बाय निलेश सर नावाचा टेलिग्राम चॅनल आहे. याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील टाकलेला आहे. ठीक आहे. किंवा या नंबरला मेसेज करा. त्याच्यावरती मेसेज केल्यानंतर तुम्हाला लिंक शेअर केली मिळेल. इथं PDF या सगळ्या पूर्ण DNAच्या अपलोड होतात. GS पेपर 2शी संबंधित आलेले महत्त्वाचे मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आपल्याला माहिती आहे की काल व्हाईस प्रेसिडेंट जगदीप धनकर यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे. तर मग व्हाईस प्रेसिडेंट ही पोस्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सध्या मग त्याला घेऊन आपल्याला प्रश्न विचारू शकतात. ज्यावेळी कधी असा मुद्दा येतो समोर, त्यावेळी मग त्याला घेऊन त्याची संबंधित गोष्टी फक्त आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. तर काही आर्टिकलचा पण याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आर्टिकल इथं 67 सब क्लॉज त्यातलं ए इथं मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानुसार त्यांनी रेझिग्नेशन, त्यांचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे कुणाकडं, राष्ट्रपतींकडं. ठीक आहे. 67A मध्ये कलम 67A मध्ये त्याच्याशी संबंधित तरतूद तिथं नमूद केलेली आहे. ठीक आहे. व्हाईस प्रेसिडेंट जे राज्यसभेचे चेअरमन अध्यक्ष म्हणून काम करत असतात ते आपला राजीनामा सुपूर्द करू शकतात. ठीक आहे. दोन्हीकडं ते मुद्दे महत्त्वाचे नमूद करण्यात आलेले आहेत. त्यांची मुदत जी आहे, त्यांचा पदावधी 2027 मध्ये संपणार होता, पण त्याच्या अगोदरच त्यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे. मग तोपर्यंत आता नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत ते पदावरती तिथं कायम राहतील, कंटिन्युएशन, सातत्य त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी. मग नवीन राष्ट्रपती तिथं उपराष्ट्रपती निवडले जातील. ठीक आहे. पॉलिटिक्सशी संबंधित आणखी एक इम्पॉर्टंट न्यूज आहे. कॅगचा एक रिपोर्ट आलेला आहे रेल्वेच्या बाबतीतला. तो रिपोर्ट फार आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. मग हा कॅगचा जो रोल आहे, कॅगची ही जी भूमिका आहे ती महत्त्वाची आहे. ठीक आहे. मग कॅग बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न कुठं कुठे विचारला जातो की कॅगचं कार्य जे आहे या पद्धतीचं ते विचारलं जातं. पहिली सगळ्यात बेसिक गोष्ट, कलम 148ला घेऊन प्रश्न विचारला गेला. राज्यसभेने 2024लाच विचारलेला आहे की कॅगशी संबंधित खालीलपैकी आर्टिकल कोणतं त्याच्याशी संबंधित आहे. या 148 मध्ये मग कॅगची नियुक्ती, शपथ आणि सेवा शर्ती, सर्व्हिस कंडिशन्स, त्या सगळ्यांबद्दलची माहिती या 148 मध्ये नमूद केलेली आहे. त्याच्यानंतर 149 मध्ये कॅगची कर्तव्य आणि अधिकार नमूद केलेले आहेत. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर 150 मध्ये संघराज्य आणि राज्यांचे लेखे कॅगच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती ज्या स्वरूपात लिहून देतील त्या स्वरूपात ठेवले जातील, त्याचा उल्लेख केलेला आहे. तर हे आर्टिकल्स, हे पहिले 3 लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत. किंवा डायरेक्टली आपल्याला विचारतील पण 148, 49, 50 आणि 51 खालीलपैकी कोणता आर्टिकल, कोणते कलम कॅगशी संबंधित नाही. यापैकी एक चौथा ऑप्शन जो आहे तो वेगळा ऑप्शन त्याच्यामध्ये देतील. ठीक आहे. त्यासाठी हे आर्टिकल्स नोट डाऊन करून ठेवा. हे सगळे आर्टिकल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. कॅगशी संबंधित इम्पॉर्टंट मग स्टेटमेंट केलेलं होतं, ते देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढच्या न्यूजकडे आपल्याला वळायचं आहे. पार्लमेंटमध्ये जस्टिस वर्मा हायकोर्टचे जज, त्यांची इम्पिचमेंट, त्यांचा महाभियोगाची प्रक्रिया ती सुरू झालेली आहे. मागं पण हा मुद्दा ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. पण त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की रिमूव्हलची जी मोशन आहे, म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्याचा, महाभियोगाशी संबंधित असलेली प्रक्रिया सुरू करण्यासाठी एक्झॅक्टली गोष्ट काय लागते, तर 100 मेंबर्स, 100 सदस्य, लोकसभेच्या बाबतीत असेल तर 100 सदस्यांची स्वाक्षरी लागते रिमूव्हल मोशनवरती. राज्यसभेच्या बाबतीमध्ये 50 सदस्यांची लागते. ठीक आहे. आणि ते संबंधित स्पीकर असतील किंवा चेअरमन असतील राज्यसभेचे, त्यांच्याकडे ती सुपूर्द करावी लागते. ठीक आहे.
मोशन जर ॲडमिट केली म्हणजे हा प्रस्ताव जर स्वीकारला तर तिथं एक कमिटी इन्व्हेस्टिगेशनसाठी 3 सदस्य असलेली कमिटी इन्व्हेस्टिगेशनसाठी तपासासाठी नियुक्त केली जाईल. त्या कमिटीला जर असं वाटलं की ते जज गिल्टी आहेत, त्यांच्यावरती लावण्यात आलेले आरोप ते योग्य आहेत असं जर सांगितलं, मग कोणते आधार आहेत? मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी. अकार्यक्षमता आणि गैरवर्तणूक असे 2 आधार सांगण्यात आलेले आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये. तर मग ती मोशन मग परत त्या सभागृहामध्ये तिथं मांडली जाते. ठीक आहे. हाऊसमध्ये त्या सभागृहामध्ये स्पेशल मेजॉरिटीने जर ती पास करण्यात आली तर ती सेकंड हाऊस दुसऱ्या हाऊसकडे जाते. तिथं पण ती स्पेशल मेजॉरिटीने पास करावी लागते विशेष बहुमताने आणि त्याच्यानंतर मग प्रेसिडेंटकडे ती पाठवली जाते पास केल्यानंतर आणि राष्ट्रपतींकडून त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. ही प्रक्रिया महत्वाची आहे, नोट डाऊन करून ठेवा. राईट टू वोटचा लिगल स्टेटस एक्झॅक्टली काय आहे त्याला घेऊन द हिंदूमध्ये आर्टिकल आलेला आहे. ठीक आहे. राईट टू वोट मतदानाचा अधिकार. आता काही अधिकार नॅचरल राईट्स नैसर्गिक अधिकार म्हणून ओळखले जातात, काही कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहेत. फॉर एक्झाम्पल नैसर्गिक अधिकार म्हणजे कोणते? राईट टू लाईफ, जीविताचा हक्क, राईट टू लिबर्टी हे नॅचरल राईट कन्सिडर केले जातात. हे नैसर्गिकच अधिकार आहेत प्रत्येकाचे असं मानलं जातं. मग कॉन्स्टिट्युशनमध्ये कुठं उल्लेख आहे या राईट टू वोटचा? 326 मध्ये. कलम 326 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे तिथं मुद्दा की प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे विदाऊट एनी डिस्क्रिमिनेशन, कोणत्याही भेदभावाशिवाय मतदानाचा अधिकार आहे असा मुद्दा कलम 326 मध्ये तिथं नमूद करण्यात आलेला. ठीक आहे. आर्टिकल 326 त्याच्याशी संबंधित असलेलं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचंय. नमस्ते स्कीम सध्या चर्चेत आहे. का चर्चेत आहे? 16 जुलै या दिवशी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या बाजूने काय करण्यात आलं की एक हेल्पलाईन नंबर तिथं सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे मग तो या नमस्ते स्कीमचाच भाग आहे. तर नमस्ते स्कीम एक्झॅक्टली काय आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम. आपल्याकडं एक प्रक्रिया आजही सुरू असलेली बघायला मिळते. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग असं त्याला म्हणलं जातं. म्हणजे काय? ड्रेनेज असतील, गटार नाले असतील ते मनुष्यांकडून हाताने साफसफाई त्याची केली जाते त्याच्यामध्ये उतरून. तर या मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगला रोखण्यासाठी ही नमस्ते स्कीम सुरू करण्यात आली होती. बऱ्याच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. या नमस्ते स्कीमला घेऊन मग वेगवेगळे इनिशिएटिव्ह सुरू केले जात असतात. त्यातलाच हा एक भाग आहे. ठीक आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून हे चालवलं जातं. ठीक आहे. आपल्याकडे जे सेप्टिक टँक्स असतात किंवा सांडपाणी ड्रेनेज याच्यामध्ये काम करणारे कामगार त्यांचं पुनर्वसन करणे, त्यांना फॉर्मल सेक्टरमध्ये फॉर्मल एम्प्लॉयमेंट सेक्टरमध्ये आणणे, मेकॅनायझेशन करणे, यांत्रिक पद्धतीने यंत्राच्या सहाय्याने स्वच्छता करणे यासारख्या गोष्टी सुरू करण्यासाठी याला चालना देण्यासाठी म्हणून ही नमस्ते स्कीम तिथं सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मग एसडीजी मध्ये जर आपण विचार केला तर एसडीजी 6, एसडीजी 8 आणि एसडीजी 10 या 3 शाश्वत विकास उद्दिष्टांशी संलग्न असलेली ही स्कीम आणि हा उपक्रम तिथं असलेला आपल्याला बघायला मिळतो. सोशल जस्टिसशी संबंधित आणखी एक इम्पॉर्टंट न्यूज आहे. स्टॅटिस्टिक्स सेक्शनमध्ये काही आकडेवारी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. बॉईज कंटिन्यू टू आउटनंबर गर्ल्स इन प्रायव्हेट स्कूल्स याच्यामधून काय सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे? जेंडर डिवाइड, लैंगिक असमानता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याचा अर्थ काय होतो? प्रायव्हेट स्कूल, खाजगी शाळा ज्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ एज्युकेशन चांगलं मानलं जातं सरकारी शाळांपेक्षा, अशा खाजगी शाळांमध्ये मुलांचं प्रमाण जास्त आहे मुलींपेक्षा. याच्यातून लैंगिक असमानता रिफ्लेक्ट होतीये. मुलींच्या बाबतीमध्ये शिक्षणाला घेऊन सिरियसनेस कमी जो असतो, एक मेंटॅलिटी, एक सोशल मेंटॅलिटी तिथं बघायला जी मिळते, सामाजिक मानसिकता, ती इथं हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे या आकडेवारीच्या माध्यमातून. याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणून तुम्ही वापरू शकता. ज्यावेळी जेंडर डिस्क्रिमिनेशन किंवा लैंगिक असमानता, जेंडर इनइक्वॅलिटीला घेऊन काही क्वेश्चन येईल तिथं तुम्ही ही गोष्ट निश्चितपणे वापरू शकता. याच्यातली आकडेवारी वापरू शकता. त्याच्यानंतर आय-आर आणि प्रिलिमशी संबंधित असलेली एक महत्वाची न्यूज आलेली आहे. ती आहे कैलाश मानसरोवर यात्रेबद्दलची. चायनीज एम्बसीच्या बाजूने एक विधान करण्यात आलेले आहे की ही जी कैलास मानसरोवर यात्रा सुरू झालेली आहे त्याच्यामुळं 2 देशांमधले संबंध, भारत आणि चीनमधले संबंध, त्याला एक नवीन ऊर्जा तिथं मिळत आहे आणि एक नवीन चालना मिळत आहे. प्रिलिम्स आणि आय-आर मध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. आय-आर मध्ये कसं रिलेट करणार याला? कल्चरल रिलेशन्स किंवा कल्चरल टाईज ते आय-आर मध्ये 2 देशांमध्ये संबंध सुधारण्यासाठी एक महत्वाची भूमिका, सकारात्मक भूमिका बजावत असतात. त्याच्याशी संबंधित हे स्टेटमेंट आहे. आणि प्रिलिम्सला मग आपल्याला विचारतील की हे एक्झॅक्टली माउंट कैलास कुठं आहे? मानसरोवर हे
लेक कुठं आहे ते आपल्याला विचारतील. ठीक आहे, तर ते चायनामध्ये आहे. कैलास मानसरोवर यात्रा ती भारत आणि चायना यांच्यातल्या दोन देशातल्या संबंधांना आणखी सुदृढ करण्यासाठी एक महत्वाची भूमिका सध्या बजावत आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी हा मॅप इथं टाकलेला आहे. प्रिलिम्सला आपल्याला प्रश्न विचारू शकतो. GS पेपर 3 शी संबंधित आलेले मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत, ज्याच्यामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा आहे इकॉनॉमीशी संबंधित PMI प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप स्कीम जी सुरू करण्यात आली होती त्याच्यामध्ये 6% रेसिपिएंट्स जे आहेत ते जॉईन झालेले आहेत. ऑफर रेसिपिएंट्स त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. ही PMI स्कीम एक्झॅक्टली काय होती? प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप स्कीम ती मोठ्या दिमाखामध्ये सुरू करण्यात आलेली होती, जी 2024-25च्या बजेटमध्ये जाहीर करण्यात आली होती. याच्यामध्ये एक्झॅक्टली उद्दिष्ट काय ठेवण्यात आलं होतं की भारतातल्या टॉपच्या 500 ज्या कंपन्या आहेत त्या 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी युवांना पुढच्या 5 वर्षांमध्ये इंटर्नशिप मिळवून द्यायची आहे. तर त्याच्यासाठी ही स्कीम तिथं सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे, तर ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्यासाठी. प्रिलिम्सला इकॉनॉमीमध्ये याला घेऊन आपल्याला प्रश्न विचारतील. 2024-25च्या बजेटमध्ये जाहीर केलेली होती. उद्दिष्ट लक्षात ठेवा, 500 टॉपचे 500 ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये 1 कोटी तरुणांना पुढच्या 5 वर्षात इंटर्नशिप द्यायची आहे, ते उद्दिष्ट त्याच्या अंतर्गत ठेवलेलं आहे. इकॉनॉमीशी संबंधित आणखी एक न्यूज आलेली आहे. 8 कोर इंडस्ट्रीज बद्दल. इंडेक्स ऑफ 8 कोर इंडस्ट्रीज एक्झॅक्टली काय असतं? पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे 8 गाभा क्षेत्र कोणती आहेत अर्थव्यवस्थेची. 8 कोर इंडस्ट्रीज कोणत्या आहेत? तर पेट्रोलियम आणि रिफायनरी प्रोडक्ट, इलेक्ट्रिसिटी, स्टील, कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, सिमेंट आणि फर्टिलायझर हे 8 प्रमुख गाभा क्षेत्र आहेत. यांना का 8 कोर इंडस्ट्रीज म्हणलं जातं? कारण इकॉनॉमीमध्ये त्यांचं वेटेज, त्यांचं योगदान खूप जास्त आहे, त्यामुळे यांना 8 कोर इंडस्ट्रीज म्हणलं जातं. आणि यांचा जो इंडेक्स आहे, यांच्या बाबतीतला जे मेजरमेंट केलं जातं त्याला इंडेक्स ऑफ कोर इंडस्ट्रीज किंवा इंडेक्स IIX असं म्हणलं जातं. ठीक आहे, इंडेक्स ऑफ IIP असं म्हणलं जातं, इंडेक्स ऑफ कोर इंडस्ट्रीज. ठीक आहे, तर ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्यासाठी. कोणाकडून पब्लिश केलं जातं? ते सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिसकडून ते पब्लिश केलं जातं. याच्यामध्ये काय मेजर केलं जातं? यांच्या प्रोडक्शनचा जो व्हॉल्यूम आहे, उत्पादनाचं यांचं जे आकारमान आहे ते मोजलं जात असतं या IIP मध्ये. ठीक आहे, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन असं त्याला म्हणलं जातं. सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटी आणि प्रिलिम्स या दोन्हीकडे रिलेट करू शकता. या न्यूजला सर्वोच्च न्यायालयाच्या बाजूने एक ऑब्झर्वेशन मेन्शन करण्यात आलेलं आहे. द हिंदू आणि लोकसत्ता दोन्हीकडे त्याला घेऊन न्यूज आलेले आहे. ईडीच्या बाजूने ज्या काही गोष्टी सध्या सुरू आहेत त्याच्यावरती ते ऑब्झर्वेशन त्यांनी नमूद केलेलं आहे की राजकीय वापर केला जातोय ईडी नावाच्या संस्थेचा. इंटरनल सिक्युरिटीमध्ये कसं, तर तिथं PMLA जो कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका कोणाची आहे? तर या ईडी नावाच्या संस्थेची आहे. मग ईडीचा राजकीय वापर केला जात आहे ही एक समस्या आहे. ती इंटरनल सिक्युरिटीमध्ये आपल्याला PMLA कायद्याशी संबंधित असलेली माहीत असणं गरजेचं आहे. बाकी प्रिलिम्सला मग PMLA कायद्याबद्दल विचारतील, ईडी बद्दल आपल्याला विचारतील. ठीक आहे, एन्व्हायरमेंटशी संबंधित एक इम्पॉर्टंट आर्टिकल आलेलं आहे द हिंदूमध्ये. स्पेसिफिकली महाराष्ट्राशी संबंधित त्याच्यामध्ये एक केस नमूद केलेली आहे. केस काय आहे? ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्टचे आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष जो होत आहे त्याला घेऊन इथं मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यातल्या त्यात स्पेसिफिकली महाराष्ट्रातलं ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह जे आहे त्या ठिकाणी आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने तिथले वन्यजीव आणि तिथले राहणारे रहिवासी यांच्यामध्ये कसा संघर्ष होत आहे त्याचे काही नंबर्स, स्टॅटिस्टिक्स याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. ठीक आहे, मग आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारतील एन्व्हायरमेंटमध्ये? मेन्सला ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्या उपाययोजना विचारतील. प्रिलिम्सला स्पेसिफिकली असे जे टायगर रिझर्व्ह चर्चेत आहेत ते कोणत्या स्टेटमध्ये आहेत, कोणकोणत्या राज्यां, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये त्याची बाउंड्री पसरलेली आहे, त्या अनुषंगाने आपल्याला तिथं प्रश्न विचारतील. ठीक आहे, तर ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. स्पेसिफिकली मग महाराष्ट्रामध्ये किती टायगर रिझर्व्ह आहेत, महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत आणि त्याची नावं काय आहेत हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे. तो तुमच्यासाठी होमवर्कचा पार्ट आहे. ठीक आहे, एक तर इथं मेन्शन केलेलंच आहे, इतर आणखी किती आहेत ते मेन्शन करायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये. प्रिलिम स्पेसिफिक एक महत्वाचा मुद्दा आहे. MPC सारख्या आयोगाला हा अशा पद्धतीच्या ज्या न्यूज असतात त्या जास्त त्यांच्या फेवरेट असतात, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, इथं पहिली फॅक्ट लगेच सुरुवातीलाच मेन्शन केलेलं आहे. वर्ल्ड्स ओल्डेस्ट मॅरेथॉनर फौजा सिंग असं त्यांचं नाव होतं. त्यांचं निकनेम काय होतं? टर्बन्ड टॉर्नॅडो. तर त्यांचं निधन झालेलं आहे नुकतंच 114व्या वर्षी. त्यामुळे इथं तो
मुद्दाम नमूद केलेला आहे की वर्ल्ड्स ओल्डेस्ट मॅरेथॉनर फौजा सिंग नाव लक्षात ठेवा आणि त्यांचं निकनेम, त्यांचं टोपण नाव काय होतं ती पण गोष्ट लक्षात ठेवा, कारण एमपीएससी सारखा आयोग तिथं विचारला जातो, एमपीएससी सारखा आयोग इथं प्रश्न विचारतो अशा फॅक्ट्स घेऊन. ठीक आहे, एवढ्याच न्यूज इम्पॉर्टंट आहेत कालच्या आणि आजच्या न्यूजपेपरमधल्या. आणखी एक इम्पॉर्टंट सूचना आहे किंवा एक अनाउन्समेंट आहे की डीएनएच्या बद्दल मी जे सांगितलं होतं की डीएनए बद्दल एक मोठा प्लॅन आहे, तो लवकरच रिव्हील केला जाईल. नवीन ऑफिसचं काम सुरू आहे, तर त्यामुळं थोडंसं ते डिले होत आहे. ते नवीन ऑफिस रिनोव्हेशनचं काम तिथं सुरू असल्यामुळं लाईव्ह सेशन आणखी सुरू होत नाही, ते लवकरच सुरू होतील. ठीक आहे, आणि खूप चांगल्या पद्धतीने नवीन ऑफिसमध्ये जॉईन करत आहे, ते पण अनाउन्समेंट करेल मी लवकरच. ठीक आहे, तर तिथं लाईव्ह सेशन्स होतील आणि त्याच्यापेक्षा एक मोठी अनाउन्समेंट जी आहे ती होल्डवर ठेवणार आहे. ठीक आहे, ती नंतरच मी जाहीर करणार आहे, ती एक गोष्ट. आणि दुसरी एक गोष्ट, मेंटरशिपला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे स्टुडंट्सनी, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. ठीक आहे, आजच्या सेशनमध्ये इथेच थांबूया, भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाची इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.